नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी इथे असणार आहे. कारण काल दुपारपासून राज्यातील काही जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळजवळ ₹3,000 जमा होण्यासाठी सुरुवात झाल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे या निधीमुळे पेरणीच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा इथे भेटणार आहे. पीएम किसान योजनेचा आता ₹3,000 हे शेतकऱ्यांना इथे भेटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये इथे आनंदाचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. सध्या खरीप हंगामाची सुरुवात झाली असून शेतकरी बियाणे, खते आणि इतर शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करत आहेत. अशावेळी खात्यांमध्ये ₹3,000 जमा झाल्यामुळे अनेक शेतकरी समाधानी असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. काल दुपारी अनेक लाभार्थ्यांच्या मोबाईलवर मेसेज सुद्धा इथे येऊ लागलेले आहेत. त्यानंतर ही माहिती गावागावात इथे पसरलेली आहे. तुमच्या अकाउंटवरती ₹3,000 पीएम किसान योजनेचे जमा झाले का ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आपल्या मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर ₹3,000 जमा करण्यात येत आहेत. या जिल्ह्यांमध्ये निधी वितरणाची प्रक्रिया आज दुपारी सुरू झाली असून अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत असल्याचे सांगितले जात आहे. बघा इथे टप्प्याटप्प्याने हे जे पैसे आहे ना हे शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती इथे जमा होत आहे. शेतकरी बांधवांनो, पावसाच्या अनिश्चिततेमुळे आणि वाढत्या शेती खर्चामुळे यंदाचा हंगाम अनेकांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे सरकारकडून मिळणारी ही आर्थिक मदत पेरणीसाठी उपयोगी पडणार असल्याचं बोललं जात आहे. अनेक शेतकरी या पैशातून बियाणे, खते, औषधांची खरेदी नियोजन करत आहे. बघा या पैशामुळे शेतकरी बांधवांसाठी इथे खूप महत्त्वाचे ₹3,000 इथे ठरणार आहे. कारण की त्यांना या ₹3,000ची ती मदत होणार आहे. परंतु आता ज्या 15 जिल्ह्यांमध्ये निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, त्यामध्ये मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे आणि उत्तर महाराष्ट्राचे काही महत्त्वाचे जिल्ह्याचा इथे समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली बँक खाते तपासणे अत्यंत गरजेची या ठिकाणी मानली जाते. दरम्यान काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली असली तरी काही लाभार्थ्यांना थोडा वेळ लागू शकतो. कारण निधी वितरणाची प्रक्रिया ही टप्प्याटप्प्याने सुरू असते. त्यामुळे जर तुमच्या खात्यामध्ये अद्यापही रक्कम जमा झालेली नसेल तर काळजी करण्याचे कोणतंही इथे कारण नसणार आहे. थोडी तुम्हाला इथे वाट बघावी लागणार आहे. मित्रांनो, जर आज दुपारी ₹3,000 जमा झाल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेक शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. तुम्हाला ₹3,000 आले का? ते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगायचं आहे. पेरणीच्या अगदी महत्त्वाच्या काळात मिळालेली ही मदत शेतकऱ्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर मिळालेला हा निधी अनेक कुटुंबासाठी इथे दिलासादायक ठरणार असणार आहे. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार बीड असेल, जालना असेल, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, लातूर, अमरावती, यवतमाळ आणि आणखीन काही जिल्ह्यांमध्ये निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्याचे संकेत इथे मिळत आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील शेतकरी आपल्या खात्याची एकदा पडताळणी करून पहा, जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की तुम्हाला जे पैसे आहे ते तुमच्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत की नाही. शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या खात्यामध्ये ₹3,000 जमा झालेले आहेत का? तुमच्या बँकेकडून तुम्हाला मेसेज प्राप्त झालेला आहेत का? तुमचा जिल्हा नेमका कोणता? आणि ही माहिती तुम्हाला काय करायची कमेंटमध्ये आम्हाला सांगायची, जेणेकरून आम्हाला कळेल की किती शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती पैसे जमा झालेले आहेत आणि किती अजून राहिलेले आहेत. आणि अशा शेतकरी योजनांच्या आणि कृषीविषयक महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.